आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत। ही योजना सुरू झाली, अजितदादा म्हणाले खरं आहे, ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही, 10% महिलांनाही पैसे मिळणार नाही, अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते। त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत। तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है। आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले। पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे, मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का सांगा? ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची। आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं, ती योजना सुरू ठेवायची। शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची। महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची। गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची। शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची। या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची। आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची। आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची। तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका। मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं। बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे। हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात। आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा। सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेले आहेत। पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे। काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही, त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू। पण भगिनींनो, यांची नियत समजून घ्या। आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं। पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले, मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही, आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले। यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून
आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा. योजना केली, इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या. आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवतो आहे. 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. प्रधानमंत्री महोदय 3 कोटी महिलांना लखपती बनवतायत. आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. म्हणजे त्या 1 कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत, नोकरी देणाऱ्या महिला असतील. अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजना आहेत, एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय. आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी सांगितलं ते देखील खरं आहे. आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात. समाजाला एक कीड लागली आहे. आम्हाला माता म्हणून, पिता म्हणून, आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल, महिला या कमोडिटी नाही आहेत. महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत, त्या आपल्या भगिनी आहेत. त्यांच्यामुळे आपण अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं, ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे. पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील, त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशीपर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय. मी आज जास्त बोलणार नाही, केवळ एवढंच सांगतो, आज आपण पाहतोय महाराष्ट्रातलं चित्र, नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे. या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील. आता आपण नळगंगा, वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे. ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे 1.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे. गरिबाचा, मध्यमवर्गीयाचा, महिलांचा विचार, दलितांचा, आदिवासींचा विचार, शेतकऱ्यांचा विचार, शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठायी आहे ते आपलं सरकार आहे. आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे, आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद. अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही. आम्हाला कुठलीच संपत्ती नको, केवळ तुमचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद, बहिणींचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. भारत माता की जय.